राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र पुण्यभूमीमध्ये आपल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करताना अतिशय मनपूर्वक आनंद होतो। आज मनामध्ये विचारांचं एक भगवं वादळ नक्कीच आहे की महाराजांच्या किंवा राजमातांच्या चरणी आपण नतमस्तक होतोय। आदरणीय पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून यांच्या आशीर्वादातून कोकण मराठी साहित्य परिषदेचा चाललेला अतिशय यशस्वी प्रवास हा असाच पुढे चालत राहील। मला असं वाटतं एका विशिष्ट टप्प्यावर महाराजांच्या राजधानीत जावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावेत आणि आपण सुवर्ण महोत्सवातली झेप घ्यावी। आज रायगड जिल्हा हा नक्कीच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने एक मानाचा जिल्हा म्हणून आहे। 15 शाखा कार्यरत आहेत आणि गेले अनेक वर्षापासून जिल्ह्याचं संमेलन झालं नाही। असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं। कुठंतरी जिल्ह्याचं कुटुंब एक व्हायला पाहिजे असा मनामध्ये संकल्प होता। आमचे मित्र सुखदत्ता आहेत, LB पाटील सर आहेत, जिल्ह्यातले सगळे मान्यवर आहेत, जंगम सर आहेत, त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन आम्ही हा विचार मांडला, आम्ही मनावर घेतलं आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या पाठीशी मिळाले। आजच्या संमेलनाची सुरुवात होती ती ग्रंथदिंडीने, परंतु राजमाता जिजाऊंना आपण या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करणार आहोत, त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत आणि भविष्यात आम्हाला आमच्या कामासाठी जसं शिवरायांच्या पाठीशी आपण उभे राहिलं तसं कोकण मराठी साहित्याच्या पाठीशी आपले आशीर्वाद राहावेत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आदरणीय या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कीर आणि संमेलनाच्या अध्यक्षा मालकीताई मेहता, शोभाताई सावंत, या महिला मंडळी, आपले डॉक्टर कुलदीप ढवळे सर आहेत, त्या सगळ्यांनी या ठिकाणी उत्तमस्व या पाकळ्या ठेवलेल्या आपण प्रत्येक 10 ठेवून
ज्ञानोबा तुकाराम भानुबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भानुबा तुकाराम ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया ज्ञानोबा राया ज्ञानो Thank you.